नाही, सन्माननीय उपमुख्यमंत्री काल शिवसेना शिवसेना गट नेते ऑफिसच्या कार्यालयाच्या ओपनिंगला आले होते. तसं आम्हालाही मित्रपक्ष म्हणून निमंत्रण होतं, त्या निमंत्रणाला आम्ही गेलेही होतो. त्याचबरोबर जे काही 2 दिवसात 15 तारखेला महासभा झाल्यानंतर सन्माननीय मनोज शिंदेंनी जे काही आक्षेप घेतला असेल, तसंच सभागृह नेत्यांनी जे काही केले, तर त्याला एक भारतीय जनता पार्टी आणि उपमहापौर म्हणून जे काही त्यांनी आमच्यावरती ॲक्सेप्ट घेतलं होतं त्याचं उत्तर देणं हे गरजेचं होतं. त्या अनुषंगाने ही प्रेस कॉन्फरन्स ही कालच सकाळी आम्ही डिक्लेअर केलेली आहे, की असं नाही की ते झाल्यानंतर केल्या, असा विषय नाहीच आहे. मात्र असं असताना युती धर्म पाळला जात नाही की बाजूने सांगतात, दुसरीकडे तुम्ही देखील म्हणतात की कुठेतरी आमच्या प्रस्तावाच्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या जातात. वारंवार असे वाद जे आहेत ते समोर येतात. यापूर्वी देखील सभा झाली होती तेव्हा देखील अशाच प्रकारचा वाद होता. आता देखील वाद सुरू आहे. दोघांनी एकामेकांच्या विरोधात घोषणाबाजी देखील केल्या होत्या. कसं आहे की पहिल्या महासभेपासून आमचं म्हणणं आहे की सभाशास्त्रानुसार महासभा चालवावी. पूर्वी आज गेली 40 वर्ष म्हणजे 1987 पासून महासभा ही पहिली प्रश्नोत्तरे, लक्षवेधी, त्याच्यानंतर विषयपत्रिका अशी चालते. पण ही इतके वर्ष चालत आली 40 वर्ष, आणि आताच का तो तुम्हाला नवीन प्रयोजन करावं वाटते की अगोदर विषयपत्रिका घेऊ, लक्षवेधीनंतर आणि प्रश्न उत्तरेनंतर असे फॉर्म्युले चालू केले. तेव्हा आम्ही सर्व सदस्यांनी एप्रिलच्या महासभेच्या आधी महापौरांना निवेदन दिलेलं सह्यानीशी 28 नगरसेवकांनी की जशी महासभा आतापर्यंत चालू त्या पद्धतीने चालवण्यात यावी, जेणेकरून संभ्रम आपला आपसात नको. मग ती एक महासभा झाली. त्याच्यानंतर आत्ता ही जी महासभा मेची घेते त्याच्यामध्ये गटनेत्याच्या मिटिंगमध्ये ठरलं होतं की पहिलं प्रश्न उत्तर आपल्या विषयपत्रिका घेऊ, लक्षवेधी आणि प्रश्नोत्तर नंतर घेऊ. परंतु जेव्हा प्रत्यक्ष महासभा चालू झाली तर लक्षवेधी आली पहिली. पण लक्षवेधी हा विषय ठाणेकरांच्या जिव्हाळीशी होता. येणार सुपर एल निनो हा विषय होता, आणि हा जरा जवळीक होता. भविष्यात तिची अडचण होणे ते लोकांना काळजी घेण्यासाठी ठाणेकरांसाठी तो विषय चांगला होता. मग त्याच्यावर आम्ही सविस्तर आमच्याही सदस्यांनी सगळ्यांनी चर्चा केली. लक्षवेधीवरती झाली चर्चा. नंतर आमच्या सदस्यांचं म्हणणं होतं की तुम्ही प्रश्न उत्तरं घ्या, त्याच्यातून पण नंतर तुम्ही विषयपत्रिका चालू करा. पण नाही, तुम्ही ह्याच्यावरती 2 मिनिटामध्ये नाही झालं तर की तुम्ही आमची लोक उभे राहिली, पण मागणी केली महापौरांकडे, त्यांनी विषय सगळे मंजूर केले 308 वगळता. हे कुठेतरी चुकीचं आहे. ही पद्धत का? म्हणजे कुठेतरी तुम्ही सोपस्कार राजकारण करता असं दिसतंय की ठरवायचं आहे का नंतर करायचं का, आणि गोंधळ घालून आपले विषय मंजूर करावं असं प्रथम दर्शनी आम्हाला तर दिसते. त्याच्यानंतर मग बरेच सदस्यांचे काही खुलासे आले. राष्ट्रगीताचा अवमान केला आम्हाला वाटलं, मग आम्ही तसं पोलीस स्टेशनला आणि महापौरांना आणि आयुक्तांना निवेदन दिले. पोलीस स्टेशनलाही निवेदन दिलं की बाबा अशा प्रकारे चाललं ते चुकीचं आहे. वारंवार भविष्यात अशी कुठली घटना घडू नये चुकीची, म्हणून आम्ही ते तिथे कळवलेलं आहे. निवडणूक होते त्यावेळेस मान दिला जात होता भाजपला, आता गोंधळ निर्माण होतो, कुठे मान दिला जात नाही, आता अपमान केला जातं, अशी देखील वागणूक आता समोर दिसून येते. निवडणूक महायुतीमध्ये आम्ही लढलो. वरिष्ठांच्या आदेशामुळे महायुती झाली. महायुतीमध्ये पण आम्हाला भरघोस प्रतिसाद मिळाला. हातात हात घालून आम्ही निवडणुका लढवल्या. त्यानंतर सत्तेचं समीकरण जेव्हा आलं, आज स्पष्ट बहुमत शिवसेना पक्षाला मिळालेलं आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचा पण 100% स्ट्राईक आहे. जवळ 28 नगरसेवक आहेत. महायुती म्हणून आपण जर महापालिकेत सत्ता स्थापन केलेली आहे तर ते कामकाज महायुतीच्या हिशोबाने चालावं, विषयावर चर्चा व्हावी, हीच आमची मागणी आहे माफक, की विषयावर चर्चा व्हावी आणि विषय मंजूर करावी. बाकी आम्हाला कुठल्या गोष्टीला विरोध नाही आहे. परंतु काय वाटतं, शिवसेनेची संख्या जास्त असल्यामुळे वारंवार भाजपला डावललं जातं असं तुम्हाला कुठेतरी वाटतंय का? बोलून दिलं जातं सभागृहात? नाही, आता सभागृहाचं 3 महासभेचे मी थोडक्यात पोस्टमॉर्टम केलं आहे. तर फक्त भारतीय जनता पार्टीला 3 कोटी 5 लाख 28 सदस्यांना निधी मिळाला आहे. विरोधी पक्षवाल्यांना जवळजवळ 4.5 कोटीचा निधी मिळालेला आहे. आणि 153 कोटी शिवसेना पक्षाच्या नगरसेवकांना निधी मिळालेला आहे मागील 3 मे महिन्याची महासभा सोडून. त्याच्यावरून आम्हाला कुतूहल वाटतं की लोकांनी आम्हाला निवडून दिलं, आमच्या प्रभागात पण कामं झाली, पण आमची पण कामं आहेत, आम्ही पण कामं तुमच्यावर ठेवलेत. मग ती कामं का येत नाहीत महासभेत, मंजुरीला काय येत नाहीत किंवा का नाही घेतलं जात? मग कुठेतरी आम्हालाही वाटतं की बाबा आम्हाला तुटक त्याची वागणूक देतात हे दिसते. मग आम्ही वरिष्ठांना कळवलं, वरिष्ठ त्याच्यावर डिसिजन घेतील. सर, तुम्ही मगाशी म्हणालात की निवडणुकीपूर्वी तुमची स्वबळावर लढण्याची तयारी होती, मात्र महायुतीमध्ये लढावं लागलं, त्यामुळे तुमचं नुकसान कुठेतरी झालं. 2017ला पण महायुती नव्हती, तेव्हाही स्वबळावर आम्ही लढलो होतो, आणि तेव्हाही आमचे 23 नगरसेवक निवडून आले होते. जेव्हा आता आम्ही सर्व 2017पासून आता 2022पर्यंत किंवा मला आज 26पर्यंत आम्ही स्वबळाच्या हिशोबाने तयारी केली होती. आणि तसं आमच्या सर्व त्या तत्कालीन नगरसेवक, तसेच जिल्हाध्यक्ष असतील, दोन्ही आमदार असले आमचे केळकर साहेब, आणखी निरंजन डावखरे साहेब, ह्या सगळ्यांचं मत होतं की आपण मैत्रीपूर्वक लढून आल्यानंतर आम्ही एकत्र येऊ. पण काही वरिष्ठांना ते
नाही आहे, वरिष्ठांनी सांगितलं की नाही आपण युतीत जायचं आहे, मग आम्ही युतीत गेलो. युती धर्म पाळला, सगळ्यांनी प्रामाणिक काम करून, जिथे BJPचे नगरसेवक होते तिथे ते निवडून, जिथे शिवसेनेचे होते तिथे BJPच्या लोकांनी काम केलं, जिथे शिवसेने तिथे BJPचे होते तिथे शिवसेनेच्या लोकांनी काम केलं. अशा प्रकारे जवळजवळ 108 नगरसेवक निवडून दिले 131 पैकी, म्हणजे स्पष्ट बहुमत ठाणेकरांनी दिलं आहे. पुढे असं चालावं असं आमचं मत आहे. पण जो ह्या 4 महासभेचा बघितला तर कल कुठेतरी वेगळा दिसतोय. मग त्याच्या कुठेतरी एक वाक्यता आली पाहिजे. महायुतीमध्ये लढल्यामुळे कुठेतरी भाजपचं नुकसान झालंय. येणाऱ्या काळामध्ये युती धर्म पाळला नाही तर भाजप युती धर्म पाळेल का? तो विषय सन्माननीय फडणवीस साहेब आपला आणि प्रदेशाध्यक्ष यांना आम्ही कळवलं आहे. पण ठाण्यात महायुतीमध्ये लढल्यामुळे कुठेतरी भाजपचं नुकसान झालं असं नक्कीच नुकसान झालेलं आहे. कारण आम्ही गेल्या वेळी 23 होतो, ह्यावेळी आम्ही 100% भाजप, ह्या हिशोबाने आम्ही 33 प्रभागात आम्ही तयारी केली होती निवडणुकीची. पण जेव्हा युती झाल्यानंतर आम्हाला कसं तिकीट वाटपामध्ये आमचं नुकसान झालं आहे, त्याच्यामध्ये संख्या आमची कमीच आहे. मग तो विषय वरिष्ठांचा, तो माझा विषय नाही आहे. आता विषय आमचा महापालिकेतला आणि जनतेला न्याय द्यायचा विषय. मगाशी तुम्ही उल्लेख केला की सत्तेतून बाहेर पडू, आम्ही देखील राजीनामा देऊ, त्यांनी देखील राजीनामा द्यावा. आता काही सन्माननीय सदस्यांनी की सत्तेत राहू नका, तुम्ही विरोधी बाकावर बसा, असं जे भाष्य केलं आहे शिवसेनेच्या सन्माननीय काही सदस्यांनी, तर ते प्रश्न आल्यामुळे त्यांनाच मी विचारतो सन्माननीय सदस्यांना, आपण जेव्हा महायुती म्हणून लढलो तर सर्वांनी मिळून माझ्यासहित महायुती म्हणून आपण राजीनामा देऊया आणि जनतेत जाऊया, जनता ठरवल कोण विरोधात आणि कोण सत्तेत. ती आपले जे नेते आहेत रवींद्र चव्हाण यांची सर्व नगरसेवकांनी भेट घेतली होती, काय म्हणणं त्यांच्याकडे मांडलंय आणि पुढे रवींद्र चव्हाणकडे आम्ही गेल्या 4 महासभेचा सगळा लेखाजोखा आढावा आम्ही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांकडे दिला. त्यांनी सखोल प्रत्येकाचं मत नगरसेवकांचं घेतलं आणि भविष्यात आम्हाला कशा पद्धतीने चालायची आम्ही त्यांच्याकडे भूमिका मांडली पक्षाची. महायुतीमुळे काही गोष्टी आहेत की आपण एकत्र लढलेलो आहे आणि इथे जे दिसतंय चित्र ते चुकीचं दिसतंय आणि असं चित्र ठाणेकरांना जनतेला देणं उचित नाही आहे. तर कुठेतरी त्याच्यावर सखोल भूमिका, ठोस निर्णय काहीतरी घ्यावा, जेणेकरून मग तेव्हा सन्माननीय प्रदेशाध्यक्षांनी तो सगळा आमचा लेखाजोखा परत घेऊन ते म्हटले आता सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महायुतीचे आपले DCM साहेब, शिवसेना मुख्य नेते यांच्याशी चर्चा करून आपण पुढील भूमिका ठरवू. तिढा जर सुटला नाही येणाऱ्या महासभेमध्ये तर येणारी भूमिका कशी असणार भाजपची? पुन्हा गटनेत्याची बैठक असते, त्यामध्ये दुसरे विषय सांगितले पुन्हा तिढा सुटला नाही तर तिढा हा विषय एकच आहे आमचा की बाबा विषयावर चर्चा झाली पाहिजे, सभा सभा चालवावी, हे 2च विषय आमचे आहेत. बाकी कोणावर आमचं ॲलिगेशन नाही आहे. आणि जे काय असेल कामं ही झाली पाहिजेत आणि नगरसेवक निधी, प्रभाग सेवक निधी या नगरसेवकांकडे लवकर आला पाहिजेत. पावसाळा जवळ आलेला आहे, प्रत्येक नगरसेवकाच्या वार्डात परिस्थिती वेगळी आहे. तर त्या परिस्थितीला जे नवखे नगरसेवक निवडून आलेले आहेत तर त्यांना जास्त लोकांची अपेक्षा आहे. मग त्या लोकांची कामं निधीच नसेल ते कामं कशी करणार? तर तो जरा तिढा लवकर सुटावा असे आम्ही आमच्या प्रदेशाध्यक्षांकडे मागणी केलेली आहे. रवींद्र चव्हाण देखील त्याशी आलेले एका बैठकीत त्या नगरसेवकांच्या नाराजी व्यक्त केली. तर त्यांनी त्यांचं मत मांडलं नगरसेवकांनी सगळ्या 4 महासभेतलं. आणि पुढे कशा पद्धतीने आम्ही चालायचं, जर असे विषयावर चर्चा होत नसतील, आमचे विषय घेतले जात नसतील तर काय करायचे, ती भूमिका आम्ही प्रदेशाध्यक्षांकडे मांडली. सर, वारंवार उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना असेल किंवा काँग्रेस असेल या संपूर्ण गोंधळाकडे असं बघतात की नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी हे 2 मित्रपक्ष वारंवार गोंधळ घालतात आणि सगळे विषय मंजूर करून घेतात. त्यामध्ये टक्केवारीचा देखील कुठेतरी आता ज्यांनी टक्केवारीचा विषय काढले त्यांनी पहिले नगरसेवक म्हणून निवडून यावं. आज त्यांचे किती सदस्य आहेत? एकेकाळी त्यांचे 60, 65, 70 सदस्य होते, आज 1 सदस्य येऊन बसलेत. राहिले काँग्रेस तर आज 100% काँग्रेसमुक्त झाले ठाण्यातून. तर त्यांनी त्यांचं पहिलं आत्मपरीक्षण करावं आणि नंतर याच्यावर बोलावं. आणि ज्या टायमाला ते सन्मानित सदस्य आणि इतर जे काँग्रेस सदस्य होते त्यांनी गेली 25 वर्षात महापालिकेत काय केलं आहे त्याचा आढावा घ्यावा त्यांनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.